आधुनिक राजकीय संकल्पनांमध्ये ज्या वेगवेगळ्या संकल्पनांचा अभ्यास केला जातो त्याच्यापैकीच एक महत्त्वपूर्ण संकल्पना आणि एक नवीन विचारसरणी म्हणजेच बहुल संस्कृतीवाद, ज्याला मल्टीकल्चरलिझम असं म्हणतात. आधुनिक राज्यशास्त्रात राजकीय संस्कृती आणि बहुल संस्कृतीवाद या संकल्पनांना महत्त्वपूर्ण स्थान प्राप्त झालेलं आहे. 1980 पासून नागरिकत्वाचे जे अनेक सिद्धांत मांडले जाऊ लागले त्याच्यामध्ये बहुल संस्कृतीवाद हा नवीन विचार पुढे आलेला दिसून येतो. लोकशाही शासन पद्धतीच्या नागरिकत्वामध्ये बहुल संस्कृतीवाद हा महत्त्वाचा घटक मानावा लागेल, कारण देशातील नागरिकांची समान राजकीय ओळख करून देताना त्यांच्यातील धार्मिक, वांशिक, भाषिक विविधता विचारात घ्यावी लागते. तेव्हा बहुल संस्कृतीवाद या संकल्पनेचं विश्लेषण अधिक सुलभ आणि स्पष्ट व्हावं याच्यासाठी सर्वप्रथम आपल्याला राजकीय संस्कृती म्हणजे काय आणि या राजकीय संस्कृती संकल्पनेचा उगम कसा झाला हे माहिती करून घेणं खूप गरजेचं आहे. राजकीय संस्कृती ही संकल्पना राज्यशास्त्राच्या अभ्यासामध्ये प्रथम सॅम्युअल बीर, गॅब्रियल आल्मंड, ॲडम उलम यासारख्या अमेरिकन विचारवंतांनी मांडलेली आहे. त्यांच्या मते कोणतीही राजकीय व्यवस्था ही दुसऱ्या राजकीय व्यवस्थेहून वेगळी असते. ती केवळ त्यांच्या रचनेवरूनच नव्हे तर त्या व्यवस्था कोणत्या राजकीय संस्कृतीवर आधारलेल्या आहेत यावरून त्यांचं वेगळेपण निश्चित होत असतं. सामान्यतः प्रत्येक देशाच्या राजकीय संस्कृतीचा परिणाम त्या देशाच्या राजकीय व्यवस्थेवर होत असतो, कारण राजकीय विचारसरणी, राजकीय संस्कृती ही त्या राजकीय व्यवस्थेहून मुळीच भिन्न असू शकत नाही. संसदीय लोकशाही प्रणालीचा आपण तुलनात्मक पद्धतीने अभ्यास केला किंवा विचार केला तर लक्षात येईल की राजकीय संस्कृतीचं भिन्नत्व आपल्याला समजून घेता येऊ शकतं. इंग्लंडमध्ये संसदीय शासन पद्धती यशस्वी आणि स्थिर झालेली आहे. ब्रिटिश लोकांनी या संसदीय पद्धतीचा जीवन प्रणाली म्हणून स्वीकार केलेला आहे. आपल्या जीवनाचा एक अविभाज्य घटक तिला मांडला गेलेला आहे. परंतु आशिया आणि आफ्रिका खंडातील अनेक देशांमध्ये ही संसदीय शासन पद्धती म्हणावी त्या पद्धतीने स्थिर आणि यशस्वी झालेली दिसून येत नाही. तिसऱ्या जगातील अशी अनेक मागासलेली राष्ट्र आहेत की ज्या ठिकाणी ही संसदीय शासन पद्धती अयशस्वी ठरलेली दिसते. म्हणजे अशा प्रकारे एकच राजकीय संरचना राजकीय संस्कृतीच्या विविध पार्श्वभूमीवर विविध प्रकारे प्रकट होताना दिसते. प्रत्येक देशाची राजकीय, ऐतिहासिक, सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती ही भिन्न असते. प्रत्येक देश भौगोलिकदृष्ट्या भिन्न असतो आणि त्यामुळं प्रत्येक देशाची सांस्कृतिक स्थिती ही तेथील परिस्थितीवर आणि विविध घटकांवर अवलंबून असते. राजकीय संस्कृती ही संकल्पना समाजशास्त्र आणि मानववंशशास्त्र यामध्ये संस्कृती या संकल्पनेवर आधारलेली आहे. म्हणजे प्रत्येक समाजाला व्यापक अशी संस्कृती असते आणि अशा समाजातील लोकांचा राजकीय व्यवस्थेसंबंधीचा जो दृष्टिकोन, जो कल असतो तो राजकीय संस्कृतीचा एक भाग समजला जातो. राजकीय वर्तनासंबंधीचे लोकांचे नीतिनियम, लोकांची सहकार्याची भावना, निष्ठा आणि विश्वास यांचा समावेश राजकीय संस्कृतीमध्ये केला जातो. म्हणजे लोक ज्या समाजामध्ये, ज्या व्यवस्थेमध्ये राहत असतात त्या व्यवस्थेत, त्या समाजामध्ये ते ज्या पद्धतीचं जीवन जगत असतात, ज्या पद्धतीची विचारसरणी अवलंबत असतात त्याचा एकंदरीत परिणाम म्हणजे त्यांची राजकीय संस्कृती असते. लोकशाही व्यवस्थांबरोबरच साम्यवादी शासन व्यवस्थांचा अभ्यास हा राजकीय संस्कृतीच्या पार्श्वभूमीवर करणं गरजेचं आहे. सोव्हिएत रशियासारख्या देशामध्ये 70 वर्ष साम्यवादी शासन प्रणाली टिकून राहिली तरी देखील राजकीय संस्कृती त्या व्यवस्थेला पोषक ठरली नाही. 1990ला सोव्हिएत रशिया जो इतके वर्ष साम्यवादी शासन पद्धती टिकून होता तो रशिया विघटित झाला. तिथली साम्यवादी शासन व्यवस्था कोलमडून पडली. म्हणजे राजकीय संस्कृतीचं मूल्यांकन होणं हे खूप गरजेचं आहे. 1991 साली दोन्हीही जर्मनीचं एकसंध जर्मनी हे राष्ट्र निर्माण झालं. पश्चिम जर्मनीची लोकशाही आणि पूर्व जर्मनीची साम्यवादी शासन पद्धती एकत्र येण्यापाठीमागे राजकीय संस्कृतीची पार्श्वभूमी कोणती होती यासंबंधी विश्लेषणात्मक संशोधन करण्याचं आवाहन आज राजकीय विचारवंतांसमोर उभं राहिलेलं आहे. दोन भिन्न राजकीय व्यवस्था असणाऱ्या देशांची एकमेकांची एक राजकीय संस्कृती कशी काय निर्माण झाली किंवा दोन भिन्न शासन व्यवस्था एकत्र कशा काय येऊ शकतात आणि एकत्र संस्कृती कशा निर्माण करू शकतात याचे एक मोठं उदाहरण जर्मनीकडे पाहून द्यावं लागेल.
ऐतिहासिक पार्श्वभूमी विचारात घेतली तर राजकीय संस्कृतीचे भिन्न स्वरूपाचे आविष्कार घडून येतील असे दिसून येईल. गेल्या 50 वर्षांच्या राजकीय अनुभवांचा विचार केला तर भारतातील नागरिकांमध्ये सुद्धा भिन्नता आढळून येते. राजकारणात भाग घेणारे, राजकारणापासून दूर असणारे, उदासीन असणारे, राजकीय ज्ञानाचा अभ्यास असणारे, राजकीय सत्तेवर नेहमी राहू इच्छिणारे, असे विविध प्रकारचे लोक, असे विविध भावनांचे, विविध विचार मांडणारे लोक हे भारतामध्ये आढळून येतील. म्हणजे अशा प्रकारे एकाच राष्ट्रात, एकाच राजकीय व्यवस्थेमध्ये राहणाऱ्या नागरिकांमध्ये एवढी भिन्नता आढळते, तर जगामध्ये विविध राष्ट्रांच्या राजकीय संस्कृतीमध्ये केवढी भिन्नता असेल. थोडक्यात प्रत्येक राजकीय संस्कृती ही इतर देशांच्या राजकीय संस्कृतीहून वेगळी आणि वैशिष्ट्यपूर्णच असते. म्हणजेच काय तर संस्कृतीचं वैविध्य किंवा वेगळेपण हे असू शकतं आणि हे मान्य करावं लागेल. एकच शासन प्रणाली आहे, एकच विचारधारा आहे, म्हणून संस्कृती ही एकच असू शकते असं आपण म्हणू शकत नाही. संस्कृतीमधीलच हे वैविध्य जपून त्या सर्वसमावेशक संस्कृतींना एकत्रित बांधून त्या देशाची शासन व्यवस्था, राज्यव्यवस्था ही कार्य करत असते आणि तो देश, तो समाज पुढे नेण्याचं काम करत असते. यातूनच मग आपली संस्कृती श्रेष्ठ, आपली संस्कृती इतरांपेक्षा चांगली आहे किंबहुना काही संस्कृती दडपण्याचाही प्रयत्न यामध्ये होतो. मग ज्या सांस्कृतिक वारशाचे लोक जादा असतील आणि ज्याचे कमी असतील, अशा बहुजन किंवा बहुसंख्याक सांस्कृतिक घटकांकडून अल्पसंख्याक सांस्कृतिक घटकांवर बरेचदा अन्याय घडून येतो आणि यातून मग जो एक वाद जन्माला येतोय तो म्हणजे बहुल संस्कृतीवाद असं आपल्याला म्हणता येईल. आता आपल्याला जाणून घ्यायचं आहे ते म्हणजे बहुल संस्कृतीवादाचा अर्थ आणि त्याचा विकास कसा होत गेला. मीनिंग अँड डेव्हलपमेंट ऑफ मल्टीकल्चरलिझम. बहुल संस्कृतीवाद म्हणजेच मल्टीकल्चरलिझम. बहुल संस्कृती म्हणजेच काय? मल्टीकल्चर म्हणजे समाजामध्ये एका संस्कृतीऐवजी अनेक संस्कृती असणं. कारण कोणत्याही देशाची सांस्कृतिक विविधता विचारात घेतली तर त्या समाजातील व्यक्तीची ओळख करून द्यावी लागते किंवा ओळख करून द्यावी. बहुल संस्कृतीवाद म्हणजे काय? समाजात विविध समुदायांची समान ओळख असते आणि त्याबरोबरच प्रत्येक समुदायाची स्वतःची सांस्कृतिक ओळख ही कायम राहते. समाजात अल्पसंख्याकांची ओळख कायम राखण्यासाठी बहुसंख्याकांनी व्यापक दृष्टिकोन स्वीकारावा लागतो. समाजातील बहुसंख्याकांनी आपले हितसंबंध हे लहान गटांवर लादण्याचा कधीही प्रयत्न करू नये. अनेक अल्पसंख्याक समुदायांची अशीच इच्छा असते की सर्व नागरिकांना खरी समता म्हणजे जेन्युइन इक्वॅलिटी देण्याची आवश्यकता आहे. त्यांच्या मते विविध गटांना आणि मतांना सामावून घेणं हे खऱ्या समतेचं वैशिष्ट्य आहे. त्यासाठी समुदायाचे अधिकार हे निर्माण करावे लागतील. परंतु व्यक्तिगत अधिकारांच्या समर्थकांच्या मते वंश किंवा संस्कृतीचा विचार न करता प्रत्येक व्यक्तीला समान अधिकार मिळाले पाहिजेत. परंतु अल्पसंख्याकांना प्राप्त झालेले अधिकार हे त्यांना उपभोगता येणार नाहीत, कारण ते अधिकार भोगण्यासाठी लागणारी जी साधनं आहेत त्या साधनांची पूर्तता ही बहुसंख्याकांकडून होणार नाही. तेव्हा अशा अल्पसंख्याक समुदायांना सांस्कृतिक अधिकार दिले गेले पाहिजेत, तरच त्यांच्यावर होणारा अन्याय दूर करता येईल. थोडक्यात काय तर विविध समुदायांना प्रादेशिक स्वायत्तता, नकाराधिकार, प्रतिनिधित्वाची हमी, भाषेचा हक्क प्रदान केला तर त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न सुटेल. अल्पसंख्याक समुदायांना त्यांची संस्कृती जोपासण्यासाठी विशेष अधिकार देण्यात यावेत, असा बहुल संस्कृतीवाद्यांचा आग्रह असलेला दिसून येतो. परंतु जर एखाद्या समुदायाला असे विशेष अधिकार दिले तर हे समतेच्या तत्वाची विरोधी होईल. परंतु एखाद्या समुदायानं जर उद्या उठून स्वतंत्र घटक राज्याची मागणी केली तर काय होईल? असे अनेक प्रश्न या पाठीमागे दडलेले आहेत. आपण बघतोय की आपल्याही भारतामध्ये अनेक घटक राज्य म्हणावं लागेल किंवा आंध्र प्रदेशपासून जे तेलंगण हे राष्ट्र निर्माण झालेलं आहे, म्हणजे त्याच्या पाठीमागे असणारं प्रादेशिकतेचं कारण हे प्रबळ कारण आहेच. परंतु जर असा फुटीरतावाद निर्माण झाला तर राष्ट्राच्या राष्ट्रीय एकात्मतेला सुद्धा बाधा पोचण्याची शक्यता असते. बहुल संस्कृतीवादाचं अनेकांनी समर्थन केलेलं असलं तरीही नीती नियमांच्या सार्वत्रिकतेविषयी काही शंका उपस्थित केलेल्या आहेत. बहुल संस्कृतीच्या समाजामध्ये विविध सांस्कृतिक समुदाय आपली सांस्कृतिक ओळख जोपासण्यासाठी
विविध हक्कांची मागणी करतात, परंतु त्यांची मागणी मान्य होत नाही, कारण सामान्य जीवन पद्धती जगणाऱ्या समुदायांच्या मागण्यांना मान्यता मिळत असते. बहुसंख्याकांच्या मागण्या त्यांच्या अधिक्यामुळं, त्यांच्या संख्याबळामुळं लागलीच मान्य होत असतात आणि अल्पसंख्याकांना आपल्या मागण्यांसाठी खूप वेळ वाट पाहावी लागते. म्हणजे सामान्य जीवन पद्धती जगणाऱ्या समुदायांच्या मागण्यांनाच मान्यता मिळत असते. या बहुल संस्कृतीवादाचा विकास कसा झाला हा जाणून घेणं खूप गरजेचं आहे. नागरिकत्वाच्या सिद्धांतामध्ये हा बहुल संस्कृतीवाद हा नवा दृष्टिकोन 1980 पासून अस्तित्वात आलेला दिसून येतो. नागरिकत्वामध्ये सांस्कृतिक विविधता विचारात घ्यावी लागते. राज्यातील नागरिकांची समान राजकीय ओळख निर्माण करत असताना त्यांच्यातील धार्मिक, वांशिक, भाषिक विविधता विचारात घ्यावी लागते. म्हणजेच काय, आपण इतर देशामध्ये आपली ओळख सांगताना काय सांगतो, आम्ही भारतीय नागरिक आहोत, परंतु आपण भारतीय असण्यापाठीमागे आपण हिंदू आहोत, आपण मुसलमान आहोत, आपण ख्रिश्चन आहोत, आपण बौद्ध, ज्यू, पारशी आहोत, किंवा आपण मराठा आहोत, आपण ब्राह्मण आहोत, आपण इतर कोणत्याही जातीचे आहोत. अशा प्रकारची जातीय, वांशिक, भाषिक, आपण मराठी भाषिक आहोत, आपण तमिळ भाषिक आहोत, आपण इतर भाषिक आहोत, अशी नानाविध प्रकारची सांस्कृतिक विविधता आपल्यामध्ये दडलेली आहे. ही सांस्कृतिक विविधता देखील विचारात घ्यावी लागते. आज आपण पाहिलं तर अल्पसंख्याकांच्या अधिकारांना महत्त्व प्राप्त झालेलं आहे. त्यामुळं त्यांच्या पारंपरिक अधिकारांचं रक्षण करणं शक्य झालेलं आहे. लोकशाही समाजातील नागरिकत्वामध्ये बहुल संस्कृतीवाद हा नवा पैलू आढळून येतो. थोडक्यात काय, तर लोकशाही समाजात विविध समूहांची समान ओळख असते. शिवाय प्रत्येक समूहाची स्वतःची सांस्कृतिक ओळख ही कायमस्वरूपी असते. नागरिकत्वाच्या समान हक्कामुळे विविध वंश, धर्म आणि भाषिक समूहांच्या गरजांची पूर्तता होत नाही. आपण मुख्य प्रवाहापासून बाजूला पडलो आहोत अशीच भावना त्यांच्यात निर्माण होते. यातून काय होतं की वेगळ्या नागरिकत्वाची संकल्पना पुढं यायला सुरुवात होते. उदाहरणार्थ पाहिलं तर आपण नागालँडचे लोक, नागा जमातीचे लोक हे वेगळ्या प्रदेशाची मागणी करत आहेत, बोडोलँडचे लोक हे वेगळ्या प्रदेशाची मागणी करू लागलेले आहेत. म्हणजे अशा प्रकारे सांस्कृतिक वैविध्यता असेल आणि त्यातूनही काही अल्पसंख्याक संस्कृतीचे लोक असतील तर त्यांच्यामध्ये अशा प्रकारची फुटीरता वृत्ती निर्माण होण्याचा खूप मोठा धोका असतो. बहुसंख्याकांनी व्यापक दृष्टिकोन स्वीकारून अल्पसंख्याकांना सामावून घेऊन त्यांच्याही हक्कांना संरक्षण देणं गरजेचं आहे. त्यांना त्यांचे हक्क प्रदान केले पाहिजेत. बहुसंख्याकांनी अल्पसंख्याकांवर कोणत्याही प्रकारचं दडपण किंवा नियंत्रण आणू नये, त्यांच्यावरती अन्याय होणार नाही याची काळजी या बहुसंख्याकांनी घेतली पाहिजे, तरच फुटीरतावाद हा कमी होऊ शकेल. बहुल संस्कृतीवादाचा विकास पाहताना सर्वप्रथम नागरिकत्वाची व्यवस्था कशी निर्माण झाली आणि तिचा विकास कसा झाला हे अभ्यासणं महत्त्वाचं आहे. ऐतिहासिकदृष्ट्या नागरिकत्वाच्या विकासाचे 4 कालखंड विचारात घ्यावे लागतात. नागरिकत्व हा जन्मतः प्राप्त होणारा अधिकार नाही आहे. समान अधिकाराच्या आधारावर नागरिकत्वाचा अधिकार प्राप्त होतो. भांडवलवाद, उदारमतवाद यांच्या विकासाबरोबरच हा नागरिकत्वाचा अधिकार हा धर्म, वंश, जात, लिंग, भाषा, वर्ग असा कोणताही भेदभाव न मानता प्रत्येक व्यक्तीला अधिकार देणारी व्यवस्था निर्माण झालेली आहे. पूर्वीच्या काळी हा नागरिकत्वाचा अधिकार हा मर्यादित होता, परंतु अलीकडे भारताला ज्यावेळेला स्वातंत्र्य प्राप्त झालं त्याही बरोबर आशिया, आफ्रिका खंडातील अनेक राष्ट्र ही नवोदित झाली. वसाहतवाद, साम्राज्यवाद संपुष्टात आला आणि तेथून नागरिकत्वाची संकल्पना ही अधिकाधिक रूढ होत गेली, विकसित होत गेली. तर या नागरिकत्वाच्या विकासाचा किंवा व्यवस्थेचाही अभ्यास या बहुल संस्कृतीवादाच्या विकासामध्ये अपेक्षित आहे. यामध्ये प्रामुख्यानं 3 कालखंड येतात. एक ग्रीक आणि रोमन लोकांचा कालखंड, ज्याला पारंपरिक कालखंड असं म्हटलं गेलेलं आहे. हा पहिला कालखंड आहे. या काळात ग्रीक नगरराज्य 2 प्रकारची होती. अथेन्स हे लोकशाही शासन पद्धतीचं नगरराज्य होतं आणि स्पार्टा हे सर्वंकष शासन पद्धतीचं राज्य होतं. म्हणजे एक लोकशाही आणि दुसरं सर्वंकष अशा दोन्हीही राज्यांमध्ये नागरिकत्वाची संकल्पना ही पारंपरिक स्वरूपाची होती. दोन्हीही राज्यातील नागरिकांना राज्यकारभारामध्ये आणि न्यायिक कार्यामध्ये सहभागी करून घ्यावं अशी अपेक्षा होती. अथेन्स, स्पार्टा या नगरराज्यांमध्ये
स्वयंशासित राजकीय समुदाय अस्तित्वात होते. या नगरराज्यांमध्ये जी लोकसंख्या होती ती मात्र मर्यादित होती. सामाजिक विषमता कमी होती. नागरिकांचा सक्रिय राजकीय सहभाग, सार्वजनिक व राजकीय क्षेत्रात नागरिक म्हणून व्यक्तीची ओळख अशी काही गणराज्याची वैशिष्ट्य यामध्ये दडलेली होती. नागरी जीवनात सर्वांना सहभागी होता येत नव्हतं. त्यांच्यामध्ये राज्यकारभारात भाग घेण्याची कुवत आहे अशाच व्यक्तींना नागरिकत्व प्राप्त होत होतं. म्हणजे समाजातील स्त्रिया, मुले, गुलाम, परकीय या लोकांना कोणत्याही प्रकारचं नागरिकत्व हे दिलं जात नव्हतं. समाजातील मर्यादित समूहालाच हा नागरिकत्वाचा अधिकार हा प्राप्त होत असे. म्हणजे ग्रीकांचा जो पारंपरिक कालखंड आहे त्या पारंपरिक कालखंडामध्ये हा नागरिकत्वाचा जो अधिकार आज सर्वत्रिक प्रचलित आहे, सर्वांना प्राप्त झालेला आहे, तो अधिकार मात्र विशेषाधिकार बनलेला होता आणि ठराविक लोकांनाच तो मिळत असे. बाकीच्या लोकांना नागरिकत्वाच्या या अधिकारापासून वंचित ठेवण्यात आलेलं होतं. यानंतरचा जो कालखंड आहे ग्रीक कालखंडानंतरचा तो म्हणजे रोमन साम्राज्यवादाचा कालखंड. या कालखंडात ग्रीकांच्या नागरिकत्वाच्या संकल्पनेमध्ये काही अंशाने सुधारणा झाली. एकाच प्रकारचं नागरिकत्व यामध्ये दिलं गेलं आणि सर्वांना राजकीय सहभागाचा समान अधिकार देण्यात आला. नागरिकत्वाच्या अधिकाराला कायद्याचा अधिकार दिला गेला. त्यामुळं सांस्कृतिक विविधता असलेल्या विशाल समाजाला नियंत्रित करणं सोपं झालं. नागरिकांना कायद्याद्वारे संरक्षण प्राप्त झालं, परंतु या व्यवस्थेत देखील नागरिकांना जे नागरिकत्व दिलं गेलं होतं ते दुय्यमच प्रकारचं होतं. काही नागरिकांना कायदेशीर नागरिकत्व होतं, पण त्यांना राजकीय सहभाग घेता येत नव्हता. याशिवाय स्त्रिया, ग्रामीण नागरिक यांना देखील नागरिकत्वाचा अधिकार दिला जात नसे. म्हणजे नागरिकांनी नागरी गुणवत्ता प्राप्त करावी अशी यामध्ये अपेक्षा होत होती आणि त्याच वेळी त्यांना नागरिकत्वाचा अधिकार दिला जात होता. म्हणजे रोमन साम्राज्याच्या कालखंडात देखील नागरिकत्वाची संकल्पना ही संकुचितच होती. काही विशिष्ट आणि ठराविक अपेक्षा पूर्ण करणाऱ्या व्यक्तीलाच नागरिकत्वाचा अधिकार दिला जात असे. यानंतरचा कालखंड म्हणजे उत्तर मध्ययुगीन आणि पूर्व आधुनिक कालखंड. 16व्या शतकापासून नागरिकत्वाच्या अधिकारामध्ये सुधारणा घडून आली. जीन बोदीन, थॉमस हॉब्स, जॉन लॉक, मॉन्टेस्क्यू, मॅकियावेली, रुसो यासारख्या अनेक विचारवंतांनी नागरिकत्वाच्या संकल्पनेमध्ये नागरी गुणवत्ता, सिव्हिल व्हर्च्यू आदर्श मांडली होती. या सर्वच विचारवंतांनी पारंपरिक कालखंडातील नागरिकत्वाच्या संकल्पनेचं समर्थन केलं. व्यक्तिगत हितासाठी असणाऱ्या नागरिकत्वाचं त्यांनी खंडन केलं. नागरिकत्वाच्या संकल्पनेमध्ये अधिकार समाविष्ट करावा या हेतूनं फ्रेंच राज्यक्रांतीला श्रेय द्यावं लागेल. कारण आज सर्वांना समान अधिकार या संकल्पनेचं जे मूळ आहे ते फ्रेंच राज्यक्रांतीमध्येच आहे. नागरिकत्वाच्या विशेष अधिकारांचं समर्थन करून स्वतंत्र आणि स्वायत्त नागरिक ही विचारधारा प्रस्थापित केली. नागरिकांना निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी होण्याचा अधिकार असून निर्णय सर्वांना बंधनकारक आहे. नागरिकत्वाच्या अधिकाराचा समावेश हा मानवी हक्काच्या जाहीरनाम्यामध्ये करण्याचंही महत्त्वपूर्ण कार्य याच फ्रेंच राज्यक्रांतीनं केलेलं आहे. म्हणजे पूर्व आधुनिक, उत्तर मध्ययुगीन आणि पूर्व आधुनिक जो कालखंड आहे या कालखंडामध्ये नागरिकत्वाच्या संकल्पनेमध्ये काही अंशी सुधारणा घडून आली असं म्हणावं लागेल. त्यानंतरचा कालखंड म्हणजे भांडवलशाही आणि उदारमतवादाच्या विकासाचा कालखंड. 19व्या आणि 20व्या शतकातील उदारमतवाद, बहुल संस्कृतीवाद यांचा कालखंड. 19व्या शतकात आणि 20व्या शतकात भांडवलवाद आणि उदारमतवाद अशा व्यवस्थांमध्ये नागरिकत्वाची संकल्पना अधिकच विकसित झाली. भांडवली बाजारपेठीय अर्थव्यवस्था आणि मध्यमवर्गीय प्रभावी समाजव्यवस्था यामुळे सरंजामी व्यवस्था संपुष्टात आली. लोकांना राज्याकडून काही अधिकार प्राप्त झाले. राज्यसंस्थेचा नागरिकांच्या जीवनातील हस्तक्षेप कमी झाला. समाजातील सर्व वर्गातील लोकांना अधिकार आवश्यक वाटू लागले. समाजव्यवस्था विकसित झाली आणि सर्वसमावेशक राष्ट्रीय व राजकीय समूह निर्माण होऊ लागले. T.H. मार्शल यांनी इंग्लंडमधील नागरिकत्वाच्या विकासाचा सखोल अभ्यास केला होता आणि आपल्या ग्रंथामध्ये त्यांनी हे वर्णन केलेलं आहे. सिटिझनशिप अँड सोशल क्लास हा त्यांचा ग्रंथ असून या ग्रंथात नागरिकत्वाच्या नागरी, राजकीय आणि सामाजिक अशा 3 प्रकारच्या
अधिकारांचं ते स्पष्टीकरण करतात. ग्रीन यांच्या मते नागरी हक्क म्हणजे कोणते हक्क, तर भाषण स्वातंत्र्य, संचार स्वातंत्र्य, कायद्यासमोर समानता, मालमत्तेचा हक्क हे सगळे नागरी हक्क होत. यानंतर राजकीय हक्क म्हणजे मतदानाचा हक्क, निवडणूक लढवण्याचा हक्क, सार्वजनिक पद धारण करण्याचा हक्क. अशा प्रकारे हक्कांचा राजकीय हक्क विशद करून ते म्हणतात की राजकीय हक्कामुळे राजकीय जीवनात सहभागी होता येते. राजकीय सहभागासाठी सार्वत्रिक मताधिकार, राजकीय समता आणि लोकशाही शासन व्यवस्था आवश्यक असते. यानंतरचा हक्क आहे तो म्हणजे सामाजिक हक्क. सामाजिक हक्कामुळे व्यक्तीला सामाजिक दर्जा प्राप्त होतो, राजकीय व सामाजिक अधिकारांना आधार प्राप्त होतो. मार्शल यांच्या मते वरील नागरी अधिकार 18व्या शतकात, राजकीय अधिकार 19व्या शतकात आणि सामाजिक अधिकार 20व्या शतकात विकास पावलेले आहेत. त्याबरोबरच राज्यसंस्था आणि तिच्या संरचना यांचा क्रमवार विकास झालेला आहे. म्हणजे मार्शलने राजकीय समुदायाचे परिपूर्ण आणि समान सदस्यत्व अशी नागरिकत्वाची व्याख्या केलेली आहे. या व्याख्येमध्ये आधुनिक नागरिकत्वाची 2 वैशिष्ट्ये आढळतात. एक म्हणजे वर्गव्यवस्थेतील संपूर्ण विषमता नष्ट करून सर्वांना समान दर्जा देणं, आणि दुसरं समाजातील अनेक वंचित असलेल्या आणि व्यवस्थेबाहेर असणाऱ्या समूहांना नागरिकत्वाच्या कक्षेत समाविष्ट करून घेणं. त्यामुळे राष्ट्रीय ऐक्याची भावना निर्माण होते. अशा प्रकारे नागरिकत्वामुळे राजकीय समाजाची एक राष्ट्रराज्य म्हणून ओळख निर्माण होते. थोडक्यात समाजात एक समान राष्ट्रीय संस्कृती निर्माण होते. नागरिकत्वामध्ये समानतेचे तत्व मान्य केल्यामुळं संस्कृती, धर्म, जाती, लिंग, वंश, भाषा यासारख्या अनेक घटकांवर आधारलेल्या भेदभावांचे अस्तित्व नष्ट होते. राष्ट्र हे धर्मनिरपेक्ष, तटस्थ असून ते सर्व नागरिकांना समान वागणूक देते. समाजातील उच्चवर्णीय व्यक्ती असोत किंवा पदातील कनिष्ठ व्यक्ती असोत, सर्वांना समान हक्क आणि समानतेची वागणूक आणि समानतेचे संरक्षण यामध्ये दिलं जातं. म्हणजेच नागरिकत्वाचा विकास कसा झाला या संकल्पनेमध्ये आपण त्याचे 3 कालखंड अभ्यासले. एक ग्रीक आणि रोमन लोकांचा कालखंड की ज्याच्यामध्ये किमान नागरिकत्व दिलं जात होतं. काही विशेष लोकांनाच, काही विशिष्ट अधिकार असणाऱ्या लोकांनाच हा नागरिकत्वाचा अधिकार मिळत असे. यानंतर उत्तर मध्ययुगीन आणि पूर्व आधुनिक कालखंड की ज्याच्यामध्ये 16व्या शतकापासून नागरिकत्वाच्या अधिकारामध्ये सुधारणा घडून आली. फ्रेंच राज्यक्रांतीचा यामध्ये महत्त्वपूर्ण वाटा आहे. आणि भांडवलशाही व उदारमतवादी विकासाचा कालखंड, याच्यामध्ये 18वे शतक यामध्ये राजकीय अधिकार मिळाले 19व्या शतकात, आणि सामाजिक अधिकार 20व्या शतकामध्ये, नागरी अधिकार 18व्या शतकात, राजकीय अधिकार 19व्या शतकात आणि सामाजिक अधिकार हे 20व्या शतकामध्ये प्राप्त झालेले आहेत. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला बहुल संस्कृतीवाद ही संकल्पना समजावून घेत असताना त्याच्यातील सर्वप्रथम राजकीय संस्कृती आणि नागरिकत्व या 2 संकल्पना की ज्याच्यावर ही बहुल संस्कृतीवाद आधारित आहे, या सर्वप्रथम समजावून घेणं खूप गरजेचं होतं. त्या आपण ह्या माध्यमातून समजावून घेतलेल्या आहेत.